शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढून मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आज रात्रीला अकोला, बुलढाणा तसेच पुसद, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर त्यासोबतच लातूर, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी त्यासोबतच कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, दापोली आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्याच्या भागाला मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, वलसाड या परिसराला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्री दरम्यान हवामान खात्याने दिला आहे। तसेच एक नवीन बातमी म्हणजे उद्यापासून पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे। एकंदरीत सर्वच महाराष्ट्रामध्ये 4 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत सर्वत्र मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।